मुंबईमध्ये पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे। एका 7 वर्षीय निष्पाप अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या वॉचमनने बाथरूममध्ये घुसून लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे। या पाशवी कृत्यानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलीस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शने केली। या संपूर्ण प्रकरणी पायधुनी पोलिसांनी तत्काळ कायदेशीर पावलं उचलत गुन्हा दाखल केलेला आहे। अत्याचार करणाऱ्या संबंधित नराधम सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। इंटरकोर्स हुआ है तो रेप के कलम लगाए हैं और जो बच्ची है तो अंडर एज है तो पोक्सो एक्ट के तहत भी सेक्शन लगवाए हैं। वो वहाँ पे एक वॉचमैन का काम कर रहा है और वहाँ से वहीं पे वो काम कर रहा था, तो अभी हम उसकी जांच कर रहे हैं। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी येत्या 30 जुलैपूर्वी होईल असा दावा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलाय। कृषी कर्जमाफीचा लाभ आता इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मिळणार नाही। ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही असंही त्यांनी सांगितलंय। नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषी कर्जमाफीची घोषणा केली। यात 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली होती। या कर्जमाफीतून 2026-27 या वर्षाची अटही काढून टाकण्यात आलेली आहे। परवाच अधिवेशन संपलेलं आहे। राज्यपाल महोदयांची 1-2 दिवसामध्ये सही होईल। आणि दुसरं की ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, की मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे। की आमची राज्य सरकारची भूमिका असल्यामुळे जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी त्यांची यादी आम्ही केंद्राकडे मागितली होती आणि निर्मला सीतारामन आपले अर्थमंत्री यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि ती यादी आम्हाला लवकरात लवकर मिळेल। परंतु साधारणतः जरी आकडे मागे पुढे झालं, कदाचित आम्ही 30 जुलै मुद्दा म्हणून सांगतोय, पण त्याच्या अगोदरही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे होईल। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी साधारणतः 30 जुलैच्या अगोदरच, ते कधी 8 दिवसांनी होऊ शकतो, 2-4 दिवसांनी होऊ शकते, 10 दिवसांनी होऊ शकते, पण 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल।